जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा, बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मला असे कळाले होते की नारद मुनी इथे येऊन गेले. हो, राज्याभिषेकाचे पौरोहित्य तेच करणार आहेत. त्यांना निमंत्रण दिलेले नव्हते म्हणून त्यांना तात्काळ बोलवून घेतले होते. हो, पण मला त्यांना भेटायचे होते. राज्याभिषेकाच्या दिवशी ते येतीलच, तेव्हा भेट त्यांना. हो, पण इतक्या गडबडीत त्यांची भेट कशी होईल? त्यांना आत्ताच भेटावे असे काय महत्वाचे काम आहे? आहे काहीतरी. म्हाळसा, तुला नारद मुनींच्या कडून काय जाणून घ्यायचे आहे? नारद मुनींना तू काही विचारले आणि त्यांनी काही सांगितले तर तू पुन्हा अस्वस्थ होशील. मला त्यांना आत्ताच भेटायचे आहे. तुम्ही काहीही करा. म्हाळसा, ते ब्रह्म ऋषी आहेत. त्यांना केव्हाही बोलवणे योग्य नाही. पण मग तुम्ही मला सांगायचं होतं की ते आले आहेत म्हणून. ठीक आहे. नारायण नारायण. देवा, देवी, मुनिवर, आपल्याला कष्ट दिले परंतु दुसरा मार्गच नव्हता माझ्याकडे. यात कष्ट कसले देवा? ह्यांना तुमच्याशी बोलायचे होते. हट्टच करत होत्या त्या. हे माझे परम भाग्य आहे की प्रत्यक्ष म्हाळसा देवींनी माझे स्मरण केले. मला ब्रह्म ऋषींशी एकांतात बोलायचे आहे. ठीक आहे, आपण बोलावे. मी आहेच. सुंदरान मांडिल ग सुंदरान मांडिल हे. आय बस की हात. म्या तुला समधीकडे शोधला आणि तू हिथं गाणं म्हणत पडलास वैर. आणि म्या हिथं बसाय आले नाही, तुला विचाराय आले.
काय झाली का समधी तयारी? तयारी? अगं तयारी म्हणजे समधी तयारी झाली अगं. हा ना, आता सांग काय करणार जेजुरीला जाऊन? काय काय करणार म्हणजे तत जाणार हा, आणि राज्याभिषेक बघणार आणि माघारी येणार. फिरायला जाणार आहे बाई ना? हा, मग तू असं म्हणली होतीस ना, लोकांनी जमव, त्यासनी राज्याभिषेकाचं सांग, जेजुरीला चला म्हणून सांग. मी तसंच केलं. अरे हे समद कशापायी चाललंय? कशापायी म्हणजे खंडोबाच्या राज्याभिषेकापायी. आता हानू का एक का घालू लात्या कटात? हा, मग तू सांग की, नाहीतरी तू सांगते आणि मी करतो. रंगा कसं होणार बाबा तुझं? हा? अरे बाबा जेजुरीला कशा पायी जाणार आहेस? तर खंडोबासनी पाहणार आहेस, पण का? बानू त्याची भक्त आहे म्हणून. का आता बानूला पण विसरणार आहे? असं काय म्हणतीस आय? बानूला कसं इसरण म्या? हा, बानूला खंडोबासनी इसरायला लावायचं आहे. आणि हे कवा होय? जेव्हा तू जेजुरीला जाशील, तिकडं तू नीट समद पाहून घेशील, सोन्याची जेजुरी पाशील, आणि मग आज्याला बी कळल त्यो देव हाय आणि आपण साधी धनगर माणसं आहे. आणि असं झालं तरच आज्या बानूला खंडोबासनी इसराय भाग पाडल. आणि मग काय? आणि मग तुझं लगीन होईल बानूची. वय वय वय. तवा आता तत्त जाऊन उगाच धांदरटपणा करू नग. नीट जेजुरी पाहून घे, डोळ्यात साठवून ठेव. वय 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 आय, आता तसंच करतो. सुंबरान मांडील ग, सुंबरान मांडील. हे रंग्या, आता रंग्या जाऊन आल्यावर आज्याला कसा समजवायचा ते पाहते. आणि मला ठाव आहे, रंग्या असा जेजुरीला जाऊन येणार नाही, तर वस्तीत कुणाला जे ठाव नाही असं काहीतरी येऊन सांगणार हाय. मुनिवर बसा. ठीक आहे देवी. काय आज्ञा आहे? आज्ञा कसली मुनिवर? मला आपल्याशी बोलायचे आहे. नारायण नारायण. मी असे ऐकले आहे की त्रैलोकात आपण भ्रमण करत असता, सर्वत्र आपले येणे जाणे असते. होय देवी. आपणच माझ्या मनातल्या शंकेचे निरसन करू शकता. इथे सगळ्यांना विसर पडला असेल की विवाहाच्या दिवशी काय झालं, पण मला त्याचा विसर पडलेला नाही. काय झालं देवी? मुनिवर, खंडेरायांची प्रिय भक्त कोण? कोण आहे ती? तू खूप मोठी शिवभक्त आहेस. तुझी भक्ती फलद्रूप होण्यासाठी आणि तुझी आणि खंडेरायांची भेट होण्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो. हे व्रत 11 मासांचं आहे. पहिल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे व्रत सुरू करताना तुला खंडेरायांना 325 द्रोण अर्पण करायचे आहे. या 325 द्रोणांमध्ये तुला सुगंधी जल खंडेरायांना अर्पण करायचे आहे. बानू, तुझ्या मनात दिवस रात्र क्षण क्षण खंडेराय हे सत्य की खंडेरायांवर तुझं प्रेम आहे आणि त्यांना प्राप्त करणं हेच तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आपण तिच्याविषयी बोलत आहात. तुम्हाला तिच्याबद्दल माहित नाही? मला वाटले की आपणाला तिच्याबद्दल माहित असेल.
ती शिवभक्त एक धनगर कन्या आहे. धनगर? धनाचे आगर ज्यांच्याकडे आहे ते धनगर. प्रेमरूपी धनाचा साठा ज्यांच्याकडे आहे ते धनगर. रानात राहणारी कन्या ती. तुम्ही एकमेव आहात ज्यांना विचारताच मला तात्काळ सांगितले. तुम्ही माझा विश्वास जिंकलात मुनिवर. देवी, मला जे माहीत होते तेच मी आपणाला सांगितले इतकेच. नारायण नारायण. माझ्याकडून तुम्हाला काही अपशब्द बोलल्या गेले असतील तर क्षमा. नाही देवी, आपण क्षमा मागितली तर मला पाप लागेल. देवी, मला आता तत्काळ जावे लागेल. क्षमा असावी. नारायण नारायण. काय रे? हा? अरे कवा धरणं वाट बघतो या रंग्याची. कवा येणार येऊ? त्यो बघ रंगा आला. हे बघ रंगा. हा आला रंगा. काय रे? हा? अरे कवा धरणं वाट बघतो या तुझी. कुठं होतास? कुठे म्हणजे जेजुरीला जायचं काय सोपं काम आहे इथं? हा? काय पाहिजे काय नग बघाय नग वय. होय होय नाही, ते बी बरोबर आहे म्हणा. मग झाली का समधी तयारी झाली? या काय तसाच राहतोय वे. आता कवा एकदा जेजुरीला जातोय असं झालंय. पर काय बी म्हण रंगा, तू ना कामगिरी केलीस. अरे त्या आजाच्या नाकावर टिचून तू वस्तीतल्या लोकांना बोलवलंस आणि जेजुरीला जायला सांगितलंस. आता एवढं बी करणार नाही वय म्या. हा? अरे बानूच्या खंडोबाचा राज्याभिषेक हाय. त्या आजाला काय वाटत नसेल पण मला काय हाय का नाही. होय की नाही, तूच म्हणून आता पतूर लावून धरलंस बघ रंगा. नाही म्हणजे आता तुझा बानूवर जीव आहे हे समध्यासने ठाव आहेच की. पर त्यो आजा नाही म्हणजे आजा नाही म्हणला तरी तू काय सोडलंस काय प्रकरण? अरे दुसरा कुणी असता तर कवाच नाच सोडून दिला असता. तुला लगा मांडलंच पाहिजे रंगा या बाबतीत. हा आजा काय बी म्हणू दे र, पर बानू फगस्त माझी हाय. मुनिवर, नारायण नारायण. माते, आपण इतक्या गहन विचारात काय झालं? नारायण नारायण. काही नाही माते. मुनिवर, मी आपल्याला ओळखते. आपण सांगितलं नाही तर मला कळणार नाही का? त्याचे असे झाले माते की म्हाळसा देवींना माझ्याशी बोलायचे होते, त्यामुळे अचानक इथे येणे झाले. म्हाळसा देवींनी मला बानू बद्दल विचारले. तुम्ही त्यांना सांगितले की काय? नाही, मी त्यांना इतकंच म्हटलं की ती एक धनगर कन्या आहे आणि घाईघाईत तिथून निघालो. हे असं होतं. तुम्ही अशा परिस्थितीत सापडता आणि लोक तुम्हाला चुकीचं समजतात. लोकांना वाटतं की तुम्ही इकडच्या गोष्टी तिकडे करता. आता हे आपणच समजू शकता माते. परंतु खंडेरायांना हे समजलं तर त्यांना काय वाटेल? ते काहीही म्हणणार नाहीत, परंतु आपण
प्रधानजींना म्हणजे श्री विष्णूंना हे सविस्तर सांगा. म्हणजे जे घडले आहे ते सगळं सांगा, नाहीतर त्यांना असं वाटेल की मीच इथे येऊन कळ लावली. चिंता नसावी, मी सांगते त्यांना. नारायण नारायण. येतो माते. नारायण नारायण. तो आजा तसा आगावच आहे बघ. अरे तुझी आई आणि तुझा बाग गेला होता ना लग्नाचं विचारायला, पण तो सरळ नाही म्हणला. आता चालायचंच आहे का नाही, ते आपण मनात धरायचं नाही. आपलं आपल्यापाशी, त्याचं त्याच्यापाशी. आता असल त्याला त्याच्या पुरीची काळजी तर विचारतील परत. नाहीतरी माझ्यासारखा चांगला पोरगा त्याला हुडकून तरी गावणार आहे का? पर गाड्यानं एक सांगू का? मला मनापासून वाटतंय बानू माझ्यावर जीव टाकत असेल. नाही म्हणजे असलच की, पण बोल ना की अजून ती तशी. कसली काय कसली काय तुम्हाला बोलेल की दामानं. जी आज ना उद्या होणारच आहे ती होणारच आहे की. ते बी खरं आहे म्हणा, पण अजून किती दिवस वाट बघणार आहेस र? एकदा का जेजुरीला जाऊन आलो कसा पुनच टाकतो विषय. नाही आजा सावताहून बानूचा हात घेऊन माझ्या पायाशी नाक रगडत आला तर बघच. आणि हे असंच होणार, असं म्हणजे असंच होणार. शाबास शाबास आहे रंगा. अरे गबाळ्यानू, तुमची झाली का नाही तयारी? आता तयारी म्हणजे काय करत बसला इथं? जा की तयारी करा. वय वय चले. खंडोबाचा राज्याभिषेक आया. चला निघा. चले चल. जेजुरीला जायचं रे, जेजुरीला जायचं. देवा, या खेळात पार्वती देवींची प्रिय सखी जयाद्री ही साक्षी असायची. हो, आणि हाच खेळ मला तिच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. नवल इतकेच आहे की पुढे काय होणार आहे हे म्हाळसेलाही माहित नाही आणि बानूलाही. अहो, कसला विचार चालला एवढा? देवी, जेजुरी गडावर आपण सर्वत्र सराईतपणे वावरताना दिसत आहात. हो, ते आवश्यकच नाही का? परंतु देवी, एक गोष्ट मात्र मला जाणवते आहे की मी तुम्हाला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. तुम्हाला कळलं हे माझ्यासाठी पुष्कळ आहे. आपण विष्णू लोकात परत जाणारच आहोत, तेव्हा आपण असूच सतत एकत्र. तेव्हा आपला सगळा वेळ माझाच असेल. देवी, म्हाळसा देवी शांत आहेत ना सध्या? हो, परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असं मला वाटतंय. का देवी, असं काय झालंय? नारद मुनी आपल्याला भेटले, परंतु म्हाळसा देवींशी त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे म्हाळसा देवींनी खंडेरायांकडे नारद मुनींच्या भेटीचा आग्रह धरला. त्या नारद मुनींना एकांतात भेटल्या आणि ती मुलगी कोण असा प्रश्न विचारला. लतिका, लतिका, लतिका. आले आले. काय ग म्हाळसा, काय झालं? लतिका, म्हाळसा, अगं लतिका. हो अगं पडेल. अगं काय झालंय का एवढं?
काय ग सकाळी सकाळी तू अशी सजून कुठे जायचे आहे का? तुला सांगायचं राहूनच गेलं. चल आपल्याला पाकगृहात जायचंय. पाकगृहात? हो, आज मी माझ्या स्वतःच्या हाताने यांच्यासाठी माझ्या पद्धतीचं जेवण बनवणार आहे. काय सांगतेस काय ग? कधी ठरलं हे सारं? ठरलं. आता तुम्हाला असे प्रश्न विचारत राहणार आहेस की माझ्या बरोबर पाकगृहात चालणार आहेस? अगं अगं हो हो हो, पण काय करणार आहेस ते तरी सांगशील की नाही मला? नाही. का? लतिका, आज मी पहिल्यांदा आपल्या पाकगृहात स्वयंपाक करणार आहे. पाकगृहात काय आहे काय नाही हे पाहून मी स्वयंपाक काय करायचा ते ठरवेन. पाहशीलच तू. आणि हो, तू केवळ माझ्या सोबत राहा. स्वयंपाक मात्र मीच बनवणार. बर, पण देवांना आवडेल ना असं सात्विक भोजन? हो नक्कीच. म्हाळसा, तुझा राग गेला हे बघून खूप बरं वाटलं. लतिका, कारण असल्याखेरीज मी रागवते का? नाही, पण इथे लोक तुझ्या रागामुळे घाबरलेली असतात. बरं, असं असेल तर आज त्यांचं मत बदलेल बघ. चला, त्या निमित्ताने का होईना तुझ्या हातचं चविष्ट भोजन घ्यायचा आमचाही योग आहे म्हणायचा.